नमस्कार, मनीग्रो ट्रेडिंग हब यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत उद्यासाठी निफ्टीचा सेटअप कसा असेल. उद्या आपल्याला निफ्टीमध्ये कोणत्या लेवल्स वर्क होताना पाहायला मिळतील. मित्रांनो, निफ्टीचं क्लोजिंग आपल्याला जवळपास 24,000 च्या आसपास झालेलं दिसून येत आहे. त्यामुळे निफ्टी कोणत्या लेवलला ओपन होते हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर निफ्टी 24,000 च्या आसपास ओपन झाली, फ्लॅट किंवा फ्लॅट पॉझिटिव्ह ओपन झाली निफ्टी, तर आपल्याला पहिली रेजिस्टन्स लेवल असणार आहे 24,050. जर निफ्टी 24,050 ही लेवल सस्टेन करून अपसाइडला ट्रॅव्हल करत असेल तर त्यानंतरची आपल्याला रेजिस्टन्स लेवल असणार आहे 24,120. जर निफ्टीनं बुलिश व्यू तयार केला आणि मार्केटमध्ये बाईंग आलं तर 24,120 ही लेवल जर मार्केटनं ब्रेकआउट दिली आणि मार्केट अपसाइडला जात असेल तर निफ्टी लाईफ टाइम हायला म्हणजे 24,180 या लेवल पर्यंत ट्रॅव्हल करताना आपल्याला दिसू शकते. परंतु ही अपसाइडची मुवमेंट थोडीशी पॉसिबल नाही मित्रांनो. कारण का तर मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंगचं स्ट्रक्चर तयार होत आहे. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जर निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन अपसाइडला ट्रॅव्हल करत असेल तर आपल्याला ह्या अपसाइडच्या लेवल्स विचारात घ्यायच्या आहेत. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन 24,050 ही लेवल ब्रेकआउट देत नसेल तर आपल्याला इथून एक शार्प फॉल सुद्धा बघायला मिळू शकतो. कधी? जर 24,050 ही लेवल ब्रेकआउट करत नसेल तर निफ्टी. जर निफ्टीने 24,050 या लेवलला रेजिस्टन्स फेस केला तर डाऊन साइडला आपल्याला 23,920 पर्यंत निफ्टी ट्रॅव्हल करताना दिसू शकते. कधी? जर 24,050 ही लेवल ब्रेकआउट नाही दिली तर. बाय चान्स काय होऊ शकतं, मार्केट 24,120 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं ट्रॅप करण्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या सेशन मध्ये, अपसाइडची मुवमेंट केअरफुली घ्यायची आहे. कारण का मार्केटमध्ये कधीही शार्प फॉल येऊ शकतो. त्यामुळे ह्या लेवल्सला मार्केट जात असेल तर आपण थोडा वेट करायचा आहे. ब्रेकआउट प्रॉपर मिळणार आहे का की ट्रॅप ब्रेकआउट असणार आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असणार आहे. तर आपण अप साइडचे लेवल्स बघितलेले आहेत. डाऊन साइडची आपण एक लेवल बघितलेली आहे 23,920. इथपर्यंत मार्केट आपल्याला एक डाऊन साइडला मुवमेंट देऊ शकतं. जर निफ्टी समजा गॅप डाऊन ओपन झाली, 24,000 च्या खाली जर ओपन झाली तर आपल्याला काय करणार आहे, 23,920 आपली पहिली सपोर्ट लेवल असणार आहे. इथून आपल्याला एक बाउन्स बॅक सुद्धा बघायला मिळू शकतो. आणि हा बाउन्स कशासाठी असणार आहे, आपल्याला ट्रॅप करण्यासाठी असणार आहे. त्यामुळे लगेच आपण कॉल साइडला एंट्री घ्यायची नाही. जर कॉल साइडला मुवमेंट घ्यायची असेल तर 24,050 ही लेवल ब्रेकआउट करणं खूप गरजेचं आहे. जर निफ्टी 23,920 ही लेवल सुद्धा ब्रेकडाऊन करून डाऊन साइडला जात असेल तर दुसरी सपोर्ट लेवल असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी 23,850. जर निफ्टीने 23,850 ही लेवल सुद्धा ब्रेकडाऊन दिली तर निफ्टी जवळपास 23,780 पर्यंत आपल्याला डाऊन साइडला ट्रॅव्हल करताना दिसू शकते. जर निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जास्त असेल तर. अदरवाइज आपल्याला ह्या लेवलला बाउन्स सुद्धा बघायला मिळू शकतो 23,920 किंवा 23,850 या लेवलला. जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपन झाली तर, निफ्टी गॅप डाऊन ओपन होत असेल आणि डाऊन साइडला ट्रॅव्हल करत असेल तर ह्या दोन लेवल पासून आपल्याला एक शार्प बाउन्स सुद्धा बघायला मिळू शकतो. जर निफ्टी फ्लॅट पॉझिटिव्ह ओपन झाली तर आपल्याला अपसाइडच्या लेवल्सला रेजिस्टन्स बघायचा आहे किती प्रमाणात आहे आणि त्यानुसार आपल्याला डाऊन साइडचीच मुवमेंट घ्यायची आहे. अजून आपल्याला कॉल साइडची मुवमेंट घ्यायची नाही. कधी? जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल, फ्लॅट पॉझिटिव्ह ओपन होत असेल तर. कारण का मार्केटमध्ये स्ट्रक्चर आता कशा प्रकारचं तयार झालेलं आहे, प्रॉफिट बुकिंगचं. ह्या लेवल्स आपल्याला उद्या सेशन मध्ये अप्लाय करायच्या आहेत. मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करून आपल्याला आपल्या एंट्री इनिशिएट करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.